तर आजच्या निकालावरती देशाच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे अशी प्रतिक्रिया घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आमदार अपात्रता निकालावर दिलेली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय मिकी घईनं, पाहूया। कायदा तज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर आहेत। सर, आजच्या या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? घटनेत काय तरतुदी आहेत या सगळ्यासाठी? आत्ता स्पीकर जे आहेत ते न्यायदानाचं काम करतायत 10व्या शेड्यूल खाली। ते ट्रिब्युनल आहेत, क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटी आहेत आणि त्यामुळे त्यांनी जज सारखं वागणं अपेक्षित आहे। आता मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे डिस्क्वालिफिकेशनचा, तेव्हा जजनी आरोपीकडे जाणं हे चुकीचं आहे। कुठल्याच नीतिमत्तेत ते बसत नाही राज्यघटनेच्या। तसंच आपले स्पीकर सध्या माध्यमांबरोबर पण बोलतायत। इंग्लंडमध्ये तर जज किंवा जे असतात ते पार्टीला सुद्धा जात नाहीत, कुठेही संपर्क त्यांनी ठेवायचा नाही अशी अपेक्षा असते। तेव्हा खूप नीतिमत्तेचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचं उल्लंघन या ठिकाणी खूप ठिकाणी केलं जात आहे। आता हा जो निर्णय आहे, आपणहून जर का पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो। त्याला अपवाद जे आहेत त्याच्यापासून 2/3 एकाच वेळी बाहेर गेले आणि त्यांचं मर्जर झालं तर ते वाचतात। आता हे पहिले जे 16 लोक बाहेर गेले ते 2/3 होत नाहीत आणि त्यांचं मर्जरही झालेलं नाही। त्यामुळे माझ्या मते मी पहिल्या दिवशीपासूनही सांगतोय की ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत। आता सुप्रीम कोर्टाचा याच्यात दोष काय? आत्ता जो निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाने त्यात त्यांनी सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली हे स्पीकरकडे जातं। अगदी बरोबर आहे। किती वेळात निर्णय द्यायचा तर त्यांनी रिझनेबल टाईम म्हटलं। आता याचा दुरुपयोग होऊ शकतो। त्यांनी 3 महिने 2 महिने असं म्हणायला पाहिजे होतं, ते म्हटलं नाही सुप्रीम कोर्टाने। त्यामुळे 8 महिने झाले अजून निर्णयच नाही लागलेला, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, 2/3 लोक एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत हे राज्यघटनेत लिहिलेलं आहे, ते सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करायला पाहिजे होतं, तेही स्पष्ट केलेलं नाही। आणि तिसरा जो भाग आहे तो अर्थात संशयास्पद आहे, त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही। स्टेटस को अँटी म्हणतात त्याला, म्हणजे पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं का, पण ते वादग्रस्त आहे, त्याच्यावर आपण नको बोलायला। त्यामुळे आता एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत पक्षांतर बंदी कायद्याखाली केसेस झालेले आहेत, परंतु त्या छोट्या राज्यात होत्या, नॉर्थ ईस्टमध्ये वगैरे होत्या। पहिलीच ही फार मोठी केस आहे भारतातली। त्यामुळे याचा निर्णय जो लागेल त्याच्यावर भारताच्या पुढच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळे या निर्णयाला मी फार महत्त्व देतो। आता नार्वेकर साहेब काय निर्णय देतात, त्यांनी तो निर्णय दिल्यानंतर त्याचं विश्लेषण आपल्याला करता येईल। पण मी तुम्हाला सांगितलं की माझी अपेक्षा अशी आहे की त्यांनी अत्यंत अंपायरसारखा तो निर्णय द्यायला पाहिजे। कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा निर्णय लागायला पाहिजे। मग प्रत्यक्षात आपण बघू काय होतं। अतिशय महत्त्वाचा निर्णय असणार आहे सर। पण जर 16 आमदार, ज्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत, जर अपात्र ठरले तर काय होईल? नाही, तेही कायद्यामध्ये स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे। आपण 91वी घटना दुरुस्ती जी केली 2003 मध्ये वाजपेयींच्या काळात, त्याच्यात त्यांनी स्वच्छ लिहिलं आहे की या कायद्याखाली कोणी डिस्क्वालिफाय झालं तर त्याला मंत्री राहता येत नाही, पॉईंट 1। आता मुख्यमंत्री जर का डिस्क्वालिफाय झाले तर आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं आहे, मुख्यमंत्री डिस्क्वालिफाय झाले तर ते सरकार पडतं। आता ते सरकार जर का पडलं तर गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की आणि कुठली एखादी व्यक्ती आहे का की ज्याच्या पाठीशी बहुमत उभं आहे, त्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून गव्हर्नर बोलवू शकतात। हा गव्हर्नरचा प्रेरॉगेटिव्ह म्हणजे विशेष अधिकार आहे हा। आता कोणालाच बहुमत नाही असं जर का त्यांच्या लक्षात आलं तर ते राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील। तशी जर का झाली तर मग 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते। आणि मी पुन्हा गेले 1.5 वर्ष हेच सांगतोय की निवडणूक आहे म्हणजे लोकांकडे जावं लागेल आणि अंतिम निर्णय जो आहे तो न्यायालयात लागणार नाही, तो विधानसभेत लागणार नाही, तो जनतेच्या दरबारातच लागेल की निवडणुकीमध्ये लोक काय म्हणतात की शिंदे बरोबर होते का ठाकरे बरोबर होते, हे जनता ठरवेल। आणि लोकशाहीमध्ये आपली राज्यघटना सुरू होते, वी द पीपल ऑफ इंडिया। सगळी जी सॉव्हरेंटी आहे, शेवटचा अधिकार जो आहे तो लोकांचा आहे। आणि सर, हे 16 आमदार जर पात्र ठरले तर मग उद्धव ठाकरेंबरोबर जे आमदार आहेत त्यांचं काय? आता माझ्या ज्ञानाप्रमाणे एखादा गट जर का बाहेर पडला पक्षातून, 2/3 असतील आणि त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला, तर उरलेली जी लोक आहेत त्यांचा नवीन पक्ष तयार होतो आणि त्या पक्षाचं नियंत्रण हे बाहेर पडलेल्या लोकांवर अवलंबून नसतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंचा गट तसाच राहील असं मला दिसतंय। खरं तर जो निकाल येणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे आणि जसे घटनातज्ञ उल्हास बापट सरांनी सांगितलेलं आहे की राहुल नार्वेकरांनी देखील अंपायर सारखं